लेट अस बिगिन अगेन. त्या तीन मधली पहिली आकृती आपण अभ्यासली होती की तो दूरच दिसण्यासाठी ओके आहे डोळा. दुसरी आकृती काय सांगते, जवळच दिसण्यासाठी तो डोळा नीट नाही आणि त्यामुळे प्रतिमा माग गेली पडद्याच्या. पुन्हा यासाठी काय केलं, मग बहिर्वक्र भिंग वापरलं, ते किरण इन ऍडव्हान्स एकवटवले, पुन्हा आतल्या डोळ्यातल्या बहिर्वक्र भिंगाने अजून एकदा एकवटवले आणि मग ते एकत्र आले. त्यामुळे त्या दोन्ही आकृत्या 3 आणि 3 6 आकृत्या अतिशय ओके आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही त्यांच्यामध्ये. कळलं का तुम्हाला? आता त्याच्यानंतर दिस डिफेक्ट कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे पहिला जो नियर साइटेडनेस आहे तो काय करायचा, म्हणजे करेक्शन करायचं त्याचं. लांबचं दिसत नाहीये, जवळचं दिसतंय पण लांबचं दिसत नाही म्हटल्यानंतर काय करायचं, कॉन्केव्ह लेन्सचा चष्मा वापरायचा. आणि जेव्हा तुम्हाला लांबचं छान दिसतंय परंतु जवळचं दिसत नाही असं जेव्हा असतं तेव्हा कॉन्व्हेक्स लेन्सचा चष्मा वापरायचा आहे, आणि की जेणेकरून तुम्हाला ती बरोबर इमेज त्या स्क्रीनवर प्रॉपरली मिळते. आता तिसरा आकडा आहे तो म्हणजे प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया म्हणजे काय, वृद्ध दृष्टिका. एखादा व्यक्ती 60, 70, 75 वयाचा असतो, 80 वयाचा असतो, त्या व्यक्तीला दूरचंही नीट दिसत नाही, जवळचंही नीट दिसत नाही. अर्थात एज एवढं झालंय म्हणल्यानंतर, किंवा काही तरुणांना सुद्धा ऍक्सिडेंटली काहीतरी मारा लागलेला असेल, त्या डोळ्याला काहीतरी झालेलं असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल, डायबेटिक असतील लोक, तर अशा काही गोष्टी होऊ शकतात. पण जनरली प्रेस बायोपिया हा वृद्धांना असतो. त्यामध्ये काय असतं माहिती का, त्यांना दूरचं जवळचं दोन्ही दिसत नसलं तरी ऍव्हरेज दृष्टी असते. पण आता तो वाचायचं तर आहे, लांबचं तरी बघायचं आहे आणि वाचायचं पण आहे, काहीच करायचं नाही असं नाही ना त्या व्यक्तीने. मग त्या व्यक्तीला हा जो चष्मा असतो ना, त्या चष्म्याचा खालचा भाग असा असतो. आता मी इथं दाखवतो आकृती काढून. लक्ष द्या, हा चष्म्याची ही काच आहे. तर हे असं असतं, तुम्ही जर नीट बघितलात तर हा खालचं जे भिंग आहे ते कॉन्व्हेक्स आहे, बहिर्वक्र, आणि वरचं जे भिंग आहे ते आहे कॉन्केव्ह. कॉन्केव्ह. ओके, हा ठीक आहे. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत काय घडतं मग, अशा व्यक्तीच्या बाबतीत काय घडतं, अशा व्यक्तीच्या बाबतीत तो जो चष्मा आहे तो व्यक्ती कसा वापरतो हा चष्मा. आता समजा मीच 70-80 वयाचा वृद्ध आहे, तर तो चष्मा असा इतकं जवळ आणेल, नाकाच्या शेंड्यावर आणतो आणि नुसतं असं खाली बघायचं. खाली बघितलं की त्या चकतीतनं बघायला लागतो तो माणूस, आपोआपच चकतीतनं दिसतं त्या यू. तिथून मी इथलं वाचणार, आणि त्याच वेळी मला जेव्हा कुणी आलं आणि बघायचं असलं तर मी फक्त असं करणार, म्हणजे या वरच्या पोर्शन मधून लांबचं बघणार आणि नुसतं खाली डोळे केले की मला इथलं वाचायला येणार. सो प्रेस बायोपिया मध्ये कॉन्व्हेक्स आणि वरचा कॉन्केव्ह, खालचा जो तुकडा आहे तो कॉन्व्हेक्स, त्यामुळे फक्त नजर खाली करून कॉन्व्हेक्स वरून मला ही अक्षर मोठे होऊन दिसतील, आणि वर बघितलं की लांबचा सीन व्यवस्थित होऊन मिळेल. म्हणून अशा व्यक्तीला दोन्हीचा नंबर असतो. काही व्यक्तींना सिलेंड्रिकल नंबर असतो, त्याच्यामध्ये काय ऍस्टिग्मॅटिझम असतो. आता एवढी डिटेल्स तुम्हाला त्याच्या फारशा नाहीत. बर, आता आपण, तुम्हाला हे व्यवस्थित समजलं का मला सांगा सगळेजण, म्हणजे तुमचं तुम्ही आकृती काढून जर नोट्स काढली तर होऊ शकतंय का मी लिहून देऊ दे, मी लिहून द्यायला मला प्रॉब्लेम नाही, पण वन्स यू आर गेटिंग इट, त्यातली रिझनिंग काय आहे. आता पहिल्यांदा आपण नियर साइटेडनेस बघू, समजून तरी घेऊ. काय म्हटलं, दिस मीन्स दॅट द फार पॉइंट, दूरचा बिंदू, of the eye is not at infinity but it shifts closer to the eye. The nearsightedness, in the nearsightedness, the image of the distant object
फॉर्म्स इन फ्रंट ऑफ द रेटिना. दुसरी आकृती त्यातली 3 मधली दुसरी आकृती. कुठली? मायोपियाच्या मधली, नियर साइटेडनेस मधली. लांबून येणारे किरण लवकरात लवकर कलेक्ट झाले, कन्व्हर्ज झाले आणि पुढं स्क्रीनवर गेलेच नाहीत. याचं कारण कोणते कोणते असू शकतात? आकडा 1, द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय इन्क्रीजेस. हा कॉर्निया, त्याच्यावरचं कव्हर जास्त बाहेरचं, त्याचा वक्रता वाढल्यामुळं हे अंतर वाढलं, वरून ती प्रेस केला गेला डोळा आणि हे अंतर वाढल्यामुळे डोळ्याच्या भिंगातलं आणि पडद्यातलं अंतर वाढलं आणि आधीच एकवटलं गेलं आणि मग पडदा आहे त्यामुळे ती दिसना झालं. The muscles near the lens cannot relax so that converging power of the lens remains large. ते भिंग जे ढबू झाले राहिले ते तसंच झालं, ते ओढलं जाईना, असं व्हायला पाहिजे ना, असंच राहिलंय. त्यामुळे त्याचं कॉन्व्हर्जन्स प्रचंड झाला. कन्व्हर्जिंग पॉवर रिमेन्स लार्ज, ती चेंजेस होत नाही. The eyeball elongates so that the distance between lens and the retina increases. Eyeball elongate झाला असा, त्यामुळे लेन्स आणि रेटिना मधलं अंतर वाढलं. जर तेच असतं तर तिथं फोकस झालं असतं. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टॅकल्स. तो चष्मा कुठला वापरायचा आहे? अंतर्वक्र भिंग असलेला चष्मा वापरायचा आहे, ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. अँड दिस लेन्स व्हॉट इट डज, ती लेन्स काय करते? ती किरण बरोबर व्यवस्थित रेटिनावर आणते आणि आपलं व्यवस्थित दिसायला लागतो तो सीन. फार साइटेडनेस, दूरदृष्टीतेमध्ये काय होतं बघा, कारण काय बघा, 2 आहेत. कर्वेचर ऑफ द कॉर्निया ऑफ द आय डिक्रीजेस सो दॅट कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम लेस. असा झाला भिंग, उभट उभट झाला, त्यामुळे हे अंतर कमी झालं, कॉन्व्हर्जन्स लेट आहे, पडद्याच्या मागे इमेज व्हायला लागली तयार. कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस. दुसरा आकडा, ड्यू टू द फ्लॅटनिंग ऑफ द आयबॉल. आयबॉल फ्लॅट झाला म्हणजे असा चेपला गेला, इकडं फुगीर झालं. ओके, द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना डिक्रीज झालं. हे असं चेपलं गेल्यामुळं ह्या लेन्स मधलं आणि पडद्यातलं अंतर कमी झालं आणि ती लेन्स मात्र लांब कॉन्व्हर्ज करते, म्हणून ते एकवटवले जात नाहीत. मग एकवटावण्यासाठी आपलं भिंग तर एकवटवतच आहे, पण बाहेर अजून एक बहिर्वक्रच वापरायचं, कॉन्व्हेक्सच वापरायचं, ते आधीच एकवटवेल आणि आतलं भिंग अजून एकदा एकवटवेल. त्यामुळे पुन्हा पडद्यावर बरोबर ती लेन्सवर, आय मीन त्या रेटिनावरच व्यवस्थित इमेज उमटेल. मग आता यासाठी काय काय करायचंय तुम्ही नियर साइटेडनेस, त्याच्या 3 आकृत्या, शेजारची नोट, आणि हाऊ इट इज करेक्टेड. हाऊ इज इट करेक्टेड? बाय युझिंग कॉन्केव्ह लेन्स, स्पेक्टॅकल ऑफ प्रॉपर कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स हॅव्हिंग प्रॉपर फोकल लेंथ. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा, व्यवस्थित त्याची नाभीय अंतर असलेला. फार साइटेडनेसची नोट्स कशा लिहिणार तुम्ही? त्या 3 आकृत्या त्याच्या साईडचं लिहायचं. आणि हा डिफेक्ट कसा दूर कराल? बहिर्वक्र भिंगाचा योग्य नंबरचा चष्मा वापरून. 2 मार्काला तुम्हाला प्रेस बायोपिया विचारतात. प्रेस बायोपिया कसा करेक्ट कराल? 2 मार्काला प्रश्न. प्रेस बायोपिया वृद्ध दृष्टिता, ही करेक्ट करण्यासाठी दोन्ही काय, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र दोन्हीचा चष्मा असतो, त्यामधले त्या काचेमधली खालची काच मात्र बहिर्वक्र असते, वरची काच मात्र अंतर्वक्र असते. बहिर्वक्र काचेने दूरदृष्टिता हा दोष करेक्ट होतो किंवा निवारण होते आणि वरच्या अंतर्वक्र काचेमुळं कुठला, केवळ निकट दृष्टिता म्हणजे मायोपिया, त्याचे निवारण. तिथे लिहिले बघा त्या प्रेस बायोपिया मधला शेवट दुसरा पॅरेग्राफ. वरचे भिंग हे अंतर्वक्र असते आणि ते निकट दृष्टिता दुरुस्त करते आणि खालचे भिंग हे बहिर्वक्र असते, ते दूरदृष्टिता दुरुस्त करते. अप्पर पार्ट इज concave lens and corrects near-sightedness, while the lower part is a convex lens which corrects the far-sightedness. आता मी म्हणतो ते माझ्या मागे म्हणा. मायोपिया केवल निकट दृष्टिता or near-sightedness, it is corrected by concave lens.
या दोषाचे निराकरण अंतर्वक्र भिंगाने होते. आता दुसरं, हायपरमेट्रोपिया और फार साइडनेस किंवा केवल दूरदृष्टिता हा दोष, दिस डिफेक्ट इज करेक्टेड बाय, हा दोष योग्य नाभीय अंतराच्या बहिर्वक्र भिंगाने दूर करता येतो. दिस डिफेक्ट इज करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टॅकल्स ऑफ convex lens having proper focal length. ओके, प्रेस बायोपिया झालं. आता ह्याच्यातलं स्टार करून फक्त मुद्दे लिहा ज्याच्यावर तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करावं. आकडा 1 लिहा त्यातला, द फिगर ऑफ ह्युमन आय, मानवी डोळ्याची आकृती. आता तुम्हाला सांगतो, मानवी डोळ्याची आकृती मागच्याच वर्षी पडलेली होती. फक्त 2 जरी भागांना नावं दिली, किती येतात, भरपूर नाव आहे तिथं, त्याच्या 2 भागांना जरी नावे दिली तरी 1 मार्क, आकृतीला 1 मार्क. आपण किती अभ्यास करतो, किती कष्ट करतो, पुन्हा एवढं लिहू नाही, एकच मार्क, पण ते जरुरी आहे, मार्कात कन्वर्ट होईल, जाऊ द्या, आपल्याला ज्ञान महत्वाचं. दुसरं, डोळ्याची रचना स्पष्ट करा. राईट द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय. तिसरं, विथ प्रॉपर फिगर एक्सप्लेन द चेंज इन शेप ऑफ द लेन्स. योग्य आकृती काढून वर्णन करा. द चेंज इन शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग डिस्टंट अँड नियर बाय ऑब्जेक्ट. पान नंबर 87 वरचे ते 2 आकृत्या पिवळ्या चौकोनातल्या. डोळ्याच्या आकारातील बदल जेव्हा दूरचा व जवळचा पदार्थ पाहतो तेव्हा याच्याविषयी वर्णन करा. वर्णन फारसं नाही केलं तरी चालेल, परंतु त्या 2 आकृत्या निरोगी डोळ्याच्या आहेत. ज्या डोळ्याला दूरचं पण छान दिसतं आणि जवळचं सुद्धा छान दिसतं, असा तो डोळा आहे, हे डोक्यात घ्या. त्याच्यानंतर स्टार करा, महत्वाचा पॉइंट ज्याच्यावर व्याख्या किंवा 2 मार्काला स्पष्टीकरण विचारतात. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजे काय, किंवा स्पष्ट करा. एक्सप्लेन किंवा डिफाइन लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किंवा मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. फुल स्टॉप. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, याची किंमत किती. पुढचा प्रश्न, एक्सप्लेन पॉवर ऑफ अकोमोडेशन. टीप लिहा, डोळ्याची समायोजन क्षमता. डोळ्याची म्हणा किंवा डोळ्याच्या भिंगाची समायोजन क्षमता. पुढं, राईट अ नोट ऑन मायोपिया ब्रॅकेट नियर साइटेडनेस विथ फिगर. टीप लिहा, केवल निकट दृष्टीता ब्रॅकेट मध्ये आकृतीसह. हा 4 मार्काचा प्रश्न. 3 मार्काचा तर नक्कीच नक्की. तो कसा करेक्ट करतात ते सगळं त्या पॅराग्राफ मध्ये यावं. पुढची स्टार. टीप लिहा, केवल दूरदृष्टिता आकृतीसह.
write a note on farsightedness or hypermetropia. Write a note on farsightedness or hypermetropia. पुढचा प्रश्न. टिप लिहा प्रेसबायोपिया. टिप लिहा वृद्ध दृष्टीचा. राईट नोट ऑन प्रेसबायोपिया. आता मी डोळ्याच्या त्या ह्याच्यापासूनचेच पुढचे प्रश्न दिलेत. त्याच्या आधीची तुम्हाला सगळ्या आकृत्याही माहिती आहेत, त्यामुळे ते माहिती डिफाईन फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. पुन्हा व्हॉट आर द रूल्स टू ड्रॉ द इमेजेस. समांतर आलेला एफ मधून जातो, एफ मधून आलेला समांतर जातो, ओ मधून तसाच पुढे जातो. पुन्हा एकमेव फिगर ट्राय करा, अभ्यास करा त्याचा. आणि आता अजून आत्ताच सांगतो तुम्हाला, तुमच्या वहीमध्ये आपले जसे 9वीत आपण असंच केलेलं होतं बघा, त्यातल्या त्यात क ला माहितीये, ड ला मी सायन्सला नव्हतो 9वीला. तर झेरॉक्सचे कागद असतात, एका पानावर 1 किंवा 2 आकृत्या काढा. जसं आपण ते वहीत आत्ता केलंय तेच टॉप क्वालिटीचं करून एका पानावर 2 आकृती करायचे. पदार्थ, ऑब्जेक्ट ऍट अमुक अमुक, त्याची आकृती अँड नेचर ऑफ द इमेज. अशा त्या 6 आकृत्या व्हाव्यात, 6 कागदावर किंवा 3 कागदांवर. नंतर एक्सक्लुझिव्हली आडवा कागद धरून, तो कागद आडवा धरायचा आणि इमेज बाय कॉन्केव्ह लेन्स याची प्रॅक्टिस प्रचंड वेळा करा. कारण का ती एकच आकृती आहे कॉन्केव्हची, आपल्या कॉन्व्हेक्सच्या 6 आहेत. आणि त्याच्यापासून मिळणारी प्रतिमा पदार्थ कुठंही असतो, प्रत्येक वेळी छोटी असते, इरेक्ट असते, उलटी होत नाही ती, आणि लहान असते आणि ती व्हर्च्युअल असते, आभासी असते. ते महत्वाचं आहे म्हणून. आणि तुम्हाला 4 मार्काचा बोर्डाचा प्रश्नच दिलाय मी तुम्हाला, कोणता? राईट नोट ऑन साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. त्याच्याविषयी पण मी बोललेलो आहे. एक्झाम्पलचं नंतर बघू आपण. ते 2 फॉर्म्युले एक लक्षात ठेवायचे. म्हणजे या धड्याचा आतापर्यंत सगळा मी आढावा घेतलेला आहे. आता सूचना नीट आहे. उद्या 11:30चा जो आपला तास आहे, त्याला उद्याचा दिवस सुट्टी घ्या. 11:30च्या तासाला सुट्टी, संध्याकाळचा 7चा तास बाकी सगळं होईल. फक्त 11:30चा जो तास आहे त्याला सुट्टी आहे. आपण उद्या भेटूया. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड जय सुलखेत.